हाय नमस्कार. मी आज जरा वेगळी भाजी बनवून दाखवणार आहे. मेथी आणि मटार मिक्स भाजी. तर त्याच्यासाठी मी काय काय सामान घेतलं आहे ती नीट बघा. इथं घेतली मेथी, घरची मेथी आहे ही, चिरून घेणार आहे. पाठीमागं बागेतली होती ती. मटार, टोमॅटो, कांदा, ही वरून टाकायला कोथिंबीर, इथं हिरवी मिरची, इथं पात आहे आणि लसूण, ह्यात तीळ, शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भाजून, आणि इथं कोथिंबीर बारीक करायला. तर खोबरं तिथं भाजलेलं आहे खोबरं. आणि ही सगळं आता ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची, ह्या मिरचीची ह्याची सगळी. तर व्हिडिओ पूर्ण बघा कशी मी बनवते ती भाजी. हो का, इथं खोबरं टाकलं, कोथिंबीर आणि खोबरं, आणि ही इथं मिरची, लसणाची पात घेतली, एका पाती लसणाची पात घेतली, एक लसूण उपसून आणलाय. ह्यात टाकलं. आता कढई ठेवून कढईत तेल काढायला ठेवले. आता तेल कडून झाले. ह्यात टाकणार आपण मोहरी. आधी टाकायची मोहरी, मोहरी तडतडली की टाकायचं जिरं झालं की कांदा टाकायचा. कांदा टाकून झालाय. कांदा नरम झाला की पुन्हा त्यात आपण टाकणार आहे लसूण खोबरं. इथं ही केलंय लसूण खोबरं टाकणार आहे. आता एक कांदा थोडासा नरम झाला की त्यात आपण परत टाकणार आहे लसूण खोबरं. कांदा होतोय नरम. हे टाकलं लसूण, खोबरं, आलं आणि थोडीशी लसणाची पात आणि ही मिरची. आता हे लसूण खोबरं झालं की त्यात टाकायचं टोमॅटो. त्यात टाकलं आपण आता टोमॅटो. लसूण खोबरं झालं आणि ह्यात टाकलं टोमॅटो.
सपट चमचा मीठ. आपल्याला तिखट किती टाकायचं आहे त्याच्या ह्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं. मीठ आधी का टाकायचं तर भाज्या नरम होते त्यात चव लागते भाजीत मीठ गेल्यानंतर, म्हणून भाजीत शिजायच्या आधी मीठ टाकायचं. काही जण वरून टाकतात. टाका मटार. आता टाकलं मटार. मटर आता काय टाकायचं. हळद, थोडीशी चवीनुसार हळद टाकायची कलर येण्यासाठी. झाकून ठेवू. आता हे झाकून ठेवायचं आपण. एक 5 मिनटं झाकून ठेवायचं. थोडंसं वापरलं बघा आता. ह्यात टाकूया आता आपण तिखट. निम लाल तिखट आणि निम काळा मसाला. आणि ही गरम मसाला थोडासा चवीनुसार. गरम मसाला म्हणजे त्यात सगळे मसाल्याचे पदार्थ करून मी बारीक केलेले आहे. धना पावडर ही हलवून घेऊ द्या आता. आता त्यात टाकूया आपण मेथी. ही बारीक चिरलेली आहे, आपली घरची मेथी आहे. 10 मिनटापूर्वी काढून आणि नीट केलेली. आता ती हलवणं महत्त्वाचं असतं. हलवण्याला मेहनत आहे. हलवा. आता ती टाकूया आपण केलेली ग्रेव्ही. आता ह्यात आपण टाकणार आहे ग्रेव्ही. ह्या ग्रेव्हीत आपण टाकले शेंगदाणे भाजून, हरभऱ्याची डाळ भाजून, तीळ भाजून, धन, त्यात बऱ्याच वस्तू टाकलेल्या आहेत त्यात. ही भांडी सोडून आपण पाणी वाचायला लागले. अजून थोडं पाणी वाचणार आहे. गरम करायला ठेवलंय मी पाणी. घट्ट असतं का?
थोडीशी हळद टाका. लागते अर्धा चमचा टाक. थोडंसं वरण थोडंसं मीठ टाकलंय. कोथिंबीर टाकायची थोडी आता वरण ग्रानियरसाठी. थोडंसं तेल तूप टाकलं. कडून टाका. ही बघा आपली आता तयार झाली मेथी मटारची सब्जी. चटपटीत अशी ही तयारच आहे आता. ही ह्याला म्हणायचं मेथी मटार. बंद करायचं. 5 मिनिट